हे पाणी आम्ही प्यायला पेऊ शकता. हाय नमस्कार, प्रिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघितलं असाल आम्ही कुठे गेलो होतो, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता मी इथं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, कांदा टमॅटो सगळं चिरून घेतलेलं आहे आणि एक बाजूला कोथिंबीरसुद्धा मी चिरून घेतलेली आहे व्यवस्थित. कांदा आणि कोथिंबीरसुद्धा मी चिरून एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि इकडं सगळं भाजी मस्त मिक्स करून काय करणार आहे ते तुम्हाला कळलंच असेल. आज माझा पावभाजीचा बेत होता, तर मग मी सकाळीच पावभाजी केलेली होती, म्हणून म्हटलं आता सकाळीच मस्त पावभाजी करावा. पाव आले होते मस्त गरम गरम आणि आज शनिवार असल्यामुळे पोरांचं पावभाजीचं आमची काही ना काही आयटम राहतोच शनिवार असल्यामुळे. आणि पोरांना पण सकाळची शाळा असते, तर म्हटलं आज आम्हाला कुठं बाहेर जायचं होतं फिरायला, म्हणून म्हटलं पावभाजीच करावा. तर खूप छान अशी पावभाजी केली मस्त आणि पाव मस्त गरम करून घेतले आणि मग भाजी पण मस्त झाली होती. कांदा टाकून सर्व केली. तर चला आम्ही आता आमच्या गावाला निघालो. तर इथं आम्हाला राघोजी भांगरे यांचं हे पूल त्याला नाव दिलेलं आहे. त्या पुलाला खूप छान असा पूल तयार झालेला आहे, बघू शकता. हा पूल पिंपरकणे या ते राजूर या टोकाला जोडलेला आहे, कारण त्या पुलाचं वैशिष्ट्य असं आहे का तो पूल नसल्यामुळे खूप अशी कसरत करावं लागली होती. तर बघू शकता खूप असा मस्त पूल जाता झालेला आहे. होडीने प्रवास करावा लागायचा इकडं बाजारला यायचे लोक राजूरला, तर आता पूल झाल्यामुळे खूप सोयीस्कर झालं. तर बघू शकता खोल आहे पाणी. चला आपण चालत चालत जाऊया मस्त. तर मी चालत चालत जाऊन म्हटलं तुम्हाला व्हिडिओ काढावा. खूप असं मस्त वाटतं इथं. खूप जण इथं फोटो काढायला पण येतात, फोटोशूटसाठी पण येतात. खूप मस्त वाटतं. आणि ह्या पुलावर म्हणजे खूप म्हणजे भारतात दुसरा नंबर आहे या पुलाचा. खूप उंच पूल आहे हा. आणि हे पाणी पण इतकं खोल आहे ना, भंडारदरा ते निळवंडाधराला जोडलेलं पाणी आहे. तर खूप मोठा परिसर आहे पाण्याचा. तर तुम्ही बघू शकता खूप असं मस्त वाटतं. निसर्ग वातावरण खूप छान आहे इकडचं. तुम्ही इकडे नक्की भेट द्या. आणि आमच्या गावाला जायचं असेल तर आम्हाला या पुलावरूनच जावं लागतं. तर तुम्ही बघू शकता खूप असं मस्त पूल आहे. आणि इथं फोटोशूट करायला सुद्धा येतात खूप जण, असं पर्यटक म्हणून सुद्धा येतात इथं बघायला. तर चला मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही निघालो आमच्या गावाकडे. तर त्या पुलावरूनच खूप मोठा पूल. आता तुम्हाला पूलचं एंडिंग दाखवते मी. खूप असं मस्त रस्ते पण छान झालेले आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हे बघा आता मी तुम्हाला पुलाचं एंडिंग दाखवते आणि पाणी पण दाखवते, परिसर आम्हाला बघू शकता. ही या पुलाची भिंत आहे, म्हणजे पूल संपतो इथं. खूप मोठा पूल आहे आणि 1 किलोमीटरचा असा पूल केलेला आहे. आणि रस्ते पण आता खूप छान झालेले आहे आमच्या गावाकडचे. पहिले खूप खराब होते आणि त्याच्यामुळं गाडी चालवायला पण असं म्हणजे हे वाटायचं. आणि इकडं कॅम्प असं टेंट म्हणून इथं लावलेलं आहे पाटी. इथं टेंट म्हणून पण लोक खूप येतात इथं. पूल झाल्यापासून आता मस्त टेंट म्हणून पर्यटक स्थळ झालेलं आहे इथं. तर बघू शकता खूप छान असं टेंटसाठी केलेलं आहे त्या पलीकडे. आणि टेंट वगैरे तिथं त्यांचंच असतं, फक्त आपण भाडं द्यायचं. संध्याकाळच्या वेळेस मस्त शेकोटी करून वगैरे मस्त वाटतं. ही बघा मस्त पाण्याचा परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे. तर बघू शकता खूप छान असं मस्त पूल आणि निसर्गरम्य वातावरण आमच्या इकडे आहे. खूप असं मस्त आहे. तुम्हाला आता हे गावात पण जाताना मी व्हिडिओ दाखवणार आहे, तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. हे बघा हे गाव आहे ना, ह्या गावातल्या लोकांना तिकडं राजूरला यायला रस्ताच नव्हता, त्या होडीने प्रवास करायचे. हे बघा इकडं हे मस्त वसतिगृह आहे मुलींचं आणि शासनाने बांधलेलं आहे. खूप छान असं वसतिगृह मुलींचं तयार झालेलं आहे इथं. आणि इकडं मुलांचं आहे. तर बघू शकता खूप छान अशी मस्त गाव आहे. आणि ह्या गावाला जोडणारा हा तो पूल आहे. त्याच्यावरून ते खूप जण असं बाजारला वगैरे येतात ना तिकडं, त्यामुळे याच्यावर कसरत करावं लागायची त्यांना होडीवरून. आणि बघू शकता खूप छान असं गाव. पण इकडं शाळा आहे, जुनी शाळा आहे त्यांची, नवी शाळा बांधू राहिली अजून. तर
तर चला भेटूया आमच्या गावाकडे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर आम्हाला मोठा टँकर दिसला याचा. त्याच्यात होतं रस्त्याचं काम चालू होतं, तर त्याच्यात ते डांबर होतं आणि आम्हाला साईडला गाडी लावायला लावली. आम्ही थांबलो तिथं, मग बराच वेळ थांबलेलं आहे. इथं रस्त्याचं काम चालू आहे म्हणून आमची गाडी थांबलेली आहे. इथं दुकान आहे, समोर दुकान होतं म्हणून मग पोरं म्हणे आम्हाला काम चालू आहे खायचंय, गाडी साईडला लावलेली. घेऊन आले थोडेसे कुरकुरे खायला वगैरे. आणि इथं रस्त्याचं काम चालू होतं. तर बघा ते डांबर आहे का तेल आहे, ते डांबर आहे का तेल, रोलर आलेला आहे, रोलर. रस्ते बघा, हा रस्ता लगेच 5 वर्षाचा उकडून जातो. कसा रस्ता बनवलाय काय माहिती शासनाने. तर इकडं आमचं गाव चालू झालेलं आहे, बघू शकता. ही शाळा आहे मस्त आणि त्याच्यासमोर भैरवनाथाचं मंदिर आहे. आम्ही मस्त, आमचं गाव खिरविरे आहे. तर बघू शकता खिरविरेचं देवस्थान आहे मस्त. आणि इकडे गावाचं चालू झालेलं आहे आमचं, बघू शकता. खूप छान असं गाव आहे आमचं, खेडेगाव आहे. म्हणजे लई पण नाही, आता पहिलं तर खूप खेडेगाव होतं आणि रस्ते पण नव्हते तेव्हा. रस्ते आता पण छान झालेले आहे, गाव सुधारलं आहे आमचं. कौलाचेच घर आहे अजून सध्या, जुने लोकांचे. तर चला तुम्हाला मी आमचं घर दाखवते. हे बघा, इथं कौलाचे घर आहे आमच्या शेजारीच आणि हे आमचं घर आहे. किचन दाखवले. त्याच्यानंतर माझा व्हिडिओ संपत आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.